हा प्रोग्राम सकाळी 5:15 वाजताच का ठेवलाय? एवढ्या सकाळी कोण उठणार? प्रश्न खूपच चांगला आहे. ब्राह्ममुहूर्त वगैरे असले मी टिपिकल उत्तर अजिबात देणार नाही. बेसिकली माझा पर्पज हा आहे की तुमच्यातला विलिंगनेस किती स्ट्रॉंग आहे. मला एखादी गोष्ट हवीच आहे असं तुम्ही दिवसभर खूप वेळा बोलता आणि मग त्याच्याबरोबर एक कमिटमेंट पण जोडता. ही गोष्ट आहे ना, ही मला हवीच आहे, त्यासाठी ना मी वाटेल ते करेन. ये 5:15 वाजता. सिंपल आहे ना. बरं, 5:15 हा टायमिंग कोणाच्याच मधला नाही. त्यावेळेस कोणाचंही ऑफिस नसतं. त्यावेळेस कोणीही उठून काही असं म्हणजे भव्य दिव्य कोणी कामं करत नाही. ऑलमोस्ट 80% लोक झोपलेले असतात. माझा पॉइंट हा आहे की तिथे फक्त आणि फक्त पर्सनल कारण एवढी एकच अडचण असू शकते. जर तुम्हाला संध्याकाळच्या 9 वाजताच्या प्रोग्रामला सगळं जमू शकतं, जर तुम्हाला 2 वाजताच्या प्रोग्रामला जमू शकतं, तुम्हाला 10 वाजताच्या जमू शकतं, तेव्हा तर तुमच्या अवतीभोवतीचं जग हालत असतं. त्यावेळेस ऍक्च्युअली तुमच्याकडे जास्त कारण असायला पाहिजेत. 5:15 तुमच्याकडे फक्त एकच कारण असतं, तुमचा आळस. 5:15 हा प्रोग्राम आहे, मी करणार नाही, हे जरी एखादा माणूस म्हणला ना, तर तरी सुद्धा माझं काम झालं असं मी समजेल. कारण त्याला हे कळेल की मी मला जे काही हवंय त्याच्या टुवर्ड्स कमिटेड नाही होऊ शकते. कारण जर एखादा माणूस माझं भय काढण्याचा विचार सांगतोय, तो 21 दिवस स्वतः लाईव्ह मला शिकवणार आहे, तर मला का नाही जमणार? 3 तासाच्या प्रोग्रामला, 3 दिवसाच्या प्रोग्रामला एखादा माणूस 10,000 20,000 रुपये फी भरतो. माझा तर प्रोग्राम 5,000 आहे. जर मी 5:15 यायला तयार आहे, मी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगायला तयार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी शिकवणार पण नाहीये. तुम्ही असं म्हणाल की मी शिकवणार का नाहीये? कारण मला माहिती की कुठल्याही माणसाला शिकवण्याची गरजच नाहीये, दाखवायची गरज आहे. दाखवायची की हे जग आहे, ही तुझी जडणघडण आहे, आपण असे निर्माण झालेलो आहोत, हे सगळं तुझ्या भोवतीचं जग आहे, हे अशा रीतीने ऑब्झर्व कर. आणि आता तुला ते ऑलरेडी येते. म्हणजे जर मी चांगला सीए असेल, मी चांगला डॉक्टर असेल, मी चांगला इंजिनियर असेल, तर मी त्याला काय शिकवणार? इंजिनिअरिंग तुला ते येतच आहे. फक्त तुझी हर्डल ही आहे की ते इंजिनिअरिंगचं ज्ञान, ते डॉक्टरीचं ज्ञान हे लोकांसमोर मांडताना, त्याचा उपयोग करताना, त्याचा व्यवसायामध्ये कन्वर्ट करताना तुझ्या बाजूला खऱ्या अडचणी वेगळ्याच आहेत. हे ज्या माणसाला कळेल ना, तोच 5:15 वाजता येईल. आणि मला तोच माणूस हवा आहे. 5:15 मी असंही सांगतो पहिल्या दिवशी लोकांना की 5:15 ते पहिल्या दिवशी येतात. म्हणजे फुल म्हणजे डोळ्याचे असे मोठे मोठे डोळे वगैरे घेऊन येतात लोक. मी म्हणतो ओके, हरकत नाही. पुढचे 7 दिवस त्यांना मी हे सांगतो की तुम्हाला जितक्या वेळा जांभया द्यायच्यात तेवढ्या द्या, माझी काहीच हरकत नाही. त्याचं कारण असं आहे की मी हे अप्रिशिएट करतो की ऍटलिस्ट त्या माणसाने स्वतःचा एक प्रॉब्लेम किंवा एक स्वतःचा दुर्गुण क्रॅक करायला सुरुवात केलेली. सो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणून मी 5:15 ठेवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, जर पर्सनली विचारशील तर माझा स्वतःचा हा विश्वास आहे, मी तो लादत नाही कोणावर. म्हणजे माझं हे पहिलं जे कारण आहे हे बेसिक आहे, पण माझा स्वतःचा असा विश्वास आहे की जर तुम्ही सकाळी लवकर तुमच्या कामांना सुरुवात केली ना, तर माझं स्वतःबद्दलचं रीडिंग असं आहे की आपण 2 ते 3 वाजता दुपारी फ्री झालेलो असतो. तुम्ही उशिरा काम सुरू करून बघा, 10 वाजता 11 वाजता उशिरा जा ऑफिसला, तुम्ही रात्री झोपेपर्यंत स्ट्रगल करत राहता. ऑब्झर्व करा, एक दिवशी सकाळी 7 वाजता नाही, तुम्ही जर 9 वाजताचं ऑफिस असेल ना, तर तुम्ही एक दिवशी 8:45ला, म्हणजे मालक असा, म्हणजे तुम्ही नोकर असाल, कुठेतरी जॉब करत असाल, स्वतःचा बिझनेस असेल, हरकत नाही. एकदा हे करून बघा 7 दिवस की तुमच्या ऑफिसच्या टाइमच्या आधी 15 मिनिटं पोचायचं आणि ज्यावेळेस ऑफिसचा टाइम सुरू होतं त्यावेळेस तुमचं काम चालू झालेलं पाहिजे.
तुम्ही जर सकाळी 7ला उठत असाल तर एकदा 6:30ला उठून बघा. एकदा 6ला उठत असाल तर 5:30ला उठून बघा. तुम्हाला तुमच्या अखंड दिवसामध्ये इतका जबरदस्त चेंज दिसतो. तर मुळामध्ये आपण इथे ना असं काबाड कष्ट करायला वगैरे आलेलोच नाही ॲज अ ह्युमन बिंग म्हणून. आपण इथे इव्हॉल्व्ह करायला आलेलो आहे, डिस्कवर करायला आलेलो आहे, या लाईफची ब्युटी एन्जॉय करायला आलेलो आहे. मौज मजा करणं आणि एन्जॉय करणं आणि एक्सपिरियन्स करण्याच्यात खूप फरक आहे. म्हणून हा 5.25चा प्रोग्राम मी डिझाईन केलेला आहे आणि तो फक्त 45 दिवस आहे. आणि सायंटिफिकली असं म्हणतात की म्हणजे म्हणण्यापेक्षा मलाही त्याचा अनुभव आहे. काही जण 14 दिवस म्हणतात, काही जण 45 दिवस म्हणतात. सो कम्फर्टेबली 21 दिवस पॉसिबल आहे. सो मी 21 दिवसाचा शिफ्ट तुम्हाला देणार. त्यानंतर तुमचं आयुष्य कमीत कमी 45 डिग्रीजमध्ये इन एनी कंडिशन तुम्हाला चेंज झालेलं दिसेल. तुम्ही किती विसरायचा प्रयत्न कराल, माझी गॅरंटी की तुम्ही नाही विसरू शकणार. म्हणून 5.25.